माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री गरुड पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 3. प्रथम श्री शिवशंकराला नमस्कार करून प्रारंभ करते. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. भाग 26. द्वादश राशी वर्ण. श्रीहरी भगवान म्हणाले, हर सूर्योदयाच्या वेळी ज्या राशीवर सूर्य स्थिर असतो त्यात 6 राशी दिवसा 6 राशीत रात्रीच्या वेळी फिरत असतो. अशा प्रकारे 6 राशीतून फिरत असतो. अशा तऱ्हेने वेगवेगळ्या राशींच्या लग्नघटिका सांगितल्या जातात. मीन मेष राशीच्या 5 घटिका असतात. वृषभ कुंभ यांच्या 4, मकर मिथुन यांच्या 3 धनु किंवा कर्कच्या 5 घटिका समजाव्या. सिंह वृश्चिक या राशीच्या 5 आणि कन्या तुळ या राशीच्या 6 घटिका समजाव्या. अशा प्रकारे दिवस रात्र यांच्या संदर्भात लग्नाच्या प्रमाणात संपूर्ण राशीच्या घटिका सांगितल्या आहे. प्रारंभी शेवटी 6 घटिकांची किंवा 5-4-3 घटिकांची अवस्था मेष इत्यादी राशीच्या बाबतीत लग्नकारक असते. मेष लग्नात जी कन्या होते ती पुत्रहीन असते. वृषभ लग्नाची जी मुलगी असते ती कामिनी असते. मिथुन लग्नाची जी मुलगी असते ती सुंदर असते. कर्क लग्न असलेली वैश्या वृत्तीची असते तर अल्पपुत्र असते. कन्या लग्नाची जी मुलगी असते ती लावण्य संपन्न असते. तुला लग्नाची मुलगी रूप ऐश्वर्य संपन्न असते. वृश्चिक लग्नात उत्पन्न झालेली कन्या भांडखोर असते. धन लग्नाची मुलगी सौभाग्यशाली असते. मकर लग्नात उत्पन्न झालेली मुलगी वाईट चालीची असते. कुंभ लग्नात उत्पन्न झालेली मुलगी कमी मुलं होणारी. मीन लग्न असलेली मुलगी वैराग्य वृत्तीची होते. तूल कर्क मेष मकर या राशी चरकार्याच्या असतात. कारण या चर स्वभावाच्या असतात. त्यांनी चरकार्यच केले पाहिजे. सिंह वृषभ कुंभ वृश्चिक या स्थिर राशी मानतात. त्यांनी स्थिर कार्यच केले पाहिजे. कन्या धनु मीन मिथुन या 2 स्वभावाच्या राशी आहे. या राशीच्या पुरुषांनी अशीच कार्य केली पाहिजे की ज्यात 2 भाव असतात. यात्रा नेहमी चर लग्नात करावी. गृहप्रवेश इत्यादी कार्य स्थिर लग्नात केले पाहिजे. देवतांची स्थापना बाह्य कार्य 2 स्वभावाच्या लग्नाने केले पाहिजे. आता तिथीची शुभ नावे सांगतो. प्रतिपदा षष्ठी एकादशी या तिथींना नंदा हे नाव. द्वितीया सप्तमी या तिथींना भद्रा नाव. अष्टमी तृतीया त्रयोदशी तिथीला जया नाव. चतुर्थी नवमी चतुर्दशी या तिथींना रिक्ता नावने ओळखले जाते. या तिथी अशुभ मानल्या जातात. म्हणजेच कोणतेही शुभ कार्य रिक्ता या तिथीत केले जात नाही. पंचमी दशमी पौर्णिमा या तिथी अत्यंत शुभ समजल्या जातात. आता ग्रहाचे स्वरूप स्वभाव सांगतो. गुरुचर आणि सौम्य. शुक क्षिप्र म्हणजेच मृदू. रवी हा मुख्य. शनी हा दुःखदायक मानला पाहिजे. मंगळ उग्र असतो. चंद्र समचर. क्षिप्र ग्रहाच्या वेळी प्रयाग करायच पाहिजे. प्रयाण करायला हवे आणि मृदू आणि मुख्य यांच्यात प्रवेश केला पाहिजे. दारुण उग्र काळात जयाची अपेक्षा करणाऱ्या क्षत्रियांना युद्ध केले पाहिजे. राजाच्या अभिषेकाचे काम अग्निकार्य सोमवारी करणे अतिशय चांगले असते. सोमतुलात गृहप्रवेश हे काम केले पाहिजे. सेनापती सैन्याच्या संबंधित काम शूरतापूर्ण युद्ध शस्त्र इत्यादीचा अभ्यास मंगळात सांगितला आहे. सिद्धी कार्य मंत्रासंबंधी कार्य प्रवास बुधवारी करावा. अध्ययन देवाची पूजा तसेच वस्त्र प्रावरण आणि दागिने घालणे इत्यादी कामे गुरुवारी करावी. कन्यादान हत्ती इत्यादी वाहनावर बसणे ही कामे शुक्रवारी करावी. स्त्रीचा गृहप्रवेश गजबंद ही कामे शनिवारी केली असता शुभदायक समजावी. 27 पुरुष आणि स्त्री लक्षण. श्रीहरी भगवान म्हणाले, शंकरा आता मी स्त्री पुरुष लक्षणे थोडक्यात सांगतो ती तुम्ही ऐका. कुठलीही गोष्ट ध्यानाने एकाग्रतेने मनाने जर ऐकले तर नक्कीच आपल्याला योग्य वेळी उपयोगी पडते. जो परमश्रेष्ठ असा राजा असतो त्याचे पाय मृदुदल असतात. त्याच्या पायाच्या तळव्यांना कधी घाम येत नाही. त्याचे चरण कमळ पुष्पाच्या मधल्या भागाप्रमाणे असतात. या पायाची बोटे एक दुसऱ्याला जोडलेली असतात. या पायांची नखे तांबराप्रमाणे असतात. त्यांच्या डोक्यावर सुंदर केस असतात. विशेष करून पांढरी शुभ्र नखे ज्याची असतात. नखांचा पुढचा आकार टोकदार असतो. ज्याचे पाय सुपासारखे फताडे असतात ती लक्षणे दुःख दारिद्र्य देणारे होय. याच्याविषयी विचार करण्याचे कारण नाही.
हत्तीच्या सोंडेसारखी चढउतार असलेली ज्याची जांघ असते, ज्यावर केस कमी असतात ती श्रेष्ठ असते. सत्य त्याप्रमाणे असत्य बुद्धी असलेले पंडित, त्याचप्रमाणे क्षत्रिय यांच्या रोमाच्या छिद्रातून 2-2 रोम येतात. जे दरिद्री असतात त्यांच्या छिद्रातून 3-3 रोम येतात. मांस नसलेले ज्याचे जानू असतात ते रोगी असतात. स्वल्पलिंग असलेला पुरुष धनवान असतो, परंतु पुत्ररहित असतो. जो स्थूललिंगधारी असतो तो दारिद्र्य होतो. एकच वृष्ण ज्याचे असते तो दुःखी होतो. तो स्त्रियांच्या प्रमाणे चंचल असतो. समरक्षण असलेला मनुष्य राजा किंवा भाग्यवान माणूस होतो. ज्याचे रक्षण लांब असतात तो अल्पायुष्य ठरतो, तो द्रवीण असतो. सर्पाप्रमाणे ज्याचे पोट असते तो मनुष्य दरिद्री असतो. आता रेषांच्या द्वारा आयुष्य कसे ओळखावे ते सांगतो. ज्याच्या कपाळावर 3 सारख्या रेषा असतात तो मनुष्य सुखी पुत्रवान असून 60 वर्ष तरी जगतो. ज्याच्या कपाळावर 2 रेषा असतात ती 40 वर्ष जगतात. केवळ एकच रेषा असणारा मनुष्य फक्त 20 वर्ष जगतो. कर्णापर्यंत रेषा असणारा मनुष्य शतायुष्य असतो. ज्याच्या 3 रेषा अशाच प्रकारे कानाप्रमाणे असलेल्या असतात तोही 100 वर्ष जगतो. अशा प्रकारे कानापर्यंत 2 रेषा असलेला मनुष्य 70 वर्षापर्यंत जगतो. कपाळावर जर 3 रेषा असतील तर तो 60 वर्ष जगतो. ज्याच्या कपाळावर असणाऱ्या रेषा स्पष्ट असतात तो 20 वर्षापर्यंत जगतो. वाईट रेषा असलेला मनुष्य 40 वर्षापर्यंत. ज्याच्या कपाळावर वेगवेगळ्या रेषा असतात त्या मनुष्याला अकाली मृत्यू येतो. ज्या माणसाच्या कपाळावर त्रिशूळ पटीरशाचे चिन्ह दिसते तो धनवान पुत्रवान असून 100 वर्षापर्यंत जगतो. तर्जनीमधले बोट ज्याच्यामध्ये ज्याच्या आयुष्याची रेषा संपते असा मनुष्य 100 वर्ष जिवंत राहू शकतो. बुद्धिरेषा ज्ञानरेषा ही अंगठ्यापासून अनुवर्तित झालेली निघालेली असते. मधून निघालेली रेषा ही प्रवास रेषा होय. त्याच्या पुढे पुन्हा आयुष्याची रेषा, कनिष्ठ बोटाजवळ आयुष्याची रेषा जर मिळत असेल, ती मिळालेली असेल, विभक्त असेल तरी माणूस 100 वर्षपर्यंत जगणारा असतो. प्रत्येक मनुष्याच्या तळहातावर ज्या रेषा असतात त्या आयुष्य प्रकाशित करतात. असा मनुष्य 100 वर्षपर्यंत जिवंत राहू शकतो, याविषयी शंका नाही. कनिष्ठ बोटावरून जी रेषा मधल्या बोटापर्यंत आलेली असते ती रेषा आयुष्य किती हे सांगणारी रेषा. असा मनुष्य 60 वर्षापर्यंत जगतो. भाग 28 स्त्री लक्षण बघूया. श्रीहरी म्हणाले, ज्या मुलीचे केस कुरळे असतात, चेहऱ्यावर वर्तुळाकार असे केस ज्या मुलीचे असतात, ज्या मुलीची नाभी दक्षिणेला गोल असते अशी मुलगी कुळाचा उद्धार करणारी असते. ज्या मुलीचा रंग सोन्यासारखा असतो, हात कमळाप्रमाणे असतात अशी मुलगी सहस्र स्त्रिया असतात, पतिव्रता धर्म पाळणारी असते. ज्या मुलीचे केस आखूड तुटके असतात, जिचे डोळे गोल असतात, अशा मुलीची पती लवकर मृत्यू पावतो. ती मुलगी निश्चितपणे दुःख भोगणारी असते. ज्या मुलीचे मुख पूर्ण चंद्राप्रमाणे असते, उगवत्या सूर्यासारखे असते, ज्या मुलीचे डोळे मोठे असतात, जिचे होठ लाल असतात, असे मुलगी परमसुख भोगणारी असते. खूप रेषा असतील तर दुःख प्राप्त होते, अत्यंत कमी रेषा असतील तर पैशाची कमतरता होते. रक्तरेषांमुळे सुख प्राप्त होते, कृष्ण रंगाच्या रेषांमुळे दुःख प्राप्त होते. कामाच्या वेळेला अशी पत्नी यंत्राप्रमाणे वाटते, नेहमीच्या वेळेला ती एखाद्या मैत्रिणीप्रमाणे वाटते. प्रेमात पत्नी माता शयनात वेचेसारखे असते. जिच्या हातावर वर्तुळाकार चिन्ह असते अशी स्त्री पुरुषाला प्रसन्न करून घेते, ती राजाला आपला स्वामी म्हणून प्राप्त करून घेते. रोमांयुक्त अशा ज्या स्त्रीचा पार्श्वभाग आहे, तणसुद्धा क्षेम रोमयुक्त आहे, जिचे होठ उन्नत, अशी मुलगी लवकरच आपल्या पतीला मारणारी असते. ज्या मुलीच्या पापण्यांचा आकार तोरणासारखा असतो, ती मुलगी राणीचे पदपुष्प प्राप्त करते. जिची रीम पंक्ती काळी, अशी मुलगी जरी राजाच्या कुळात जन्माला आलेली असली तरी ती दासी होते. ज्या मुलीचे पायाचा अंगठा जमिनीवर टेकतो, अशी मुलगी आपल्या पतीला मारक समजावी, ती चांगल्या चरित्राचे समजू नये. ज्या मुलीच्या चालण्याने जमीन हादरत असते, ती सुद्धा पतीला मारणारी असते. तिचे वागणे राक्षसी स्वरूपाचे असते. डोळ्याच्या साहाय्याने सौभाग्य, दातांच्या साहाय्याने भोजन, त्वचेच्या साहाय्याने झोपण्याचे सुख, पायाच्या साहाय्याने चालणे होते. स्निग्ध ताम्रवर्णी नखे असलेली, मत्स्य अंकुश कमल चिन्हाने युक्त असलेली, मृदू वळ्या असलेली स्त्री चांगली असते. पिंपळाच्या पानाप्रमाणे विपुल उत्तम असा तिचा विभाग असावा. नामी दक्षिणेला कलटली असावी, अशी स्त्री चांगली होय. पोटावर पडणाऱ्या 3 लढ्या जर केशरहित असतील तर ती स्त्री चांगली. हृदय सुद्धा रोमरहित असणारी स्त्री चांगली. भाग 29 सामुदायिक शास्त्र काय सांगते बघूया. श्री हरी भगवान म्हणाले, आता या समुद्राच्या द्वारा जी स्त्री
पुरुषाची लक्षणे आहे ती सांगतो. माणसाच्या ज्ञानाने आपल्याला भूतकालीन भविष्यकालीन आश्रमाची पूर्णपणे माहिती मिळत जाते. घाम न येणाऱ्या कोमल तळव्याचा कमल पुष्पांच्या मधला भाग ज्याप्रमाणे मिळालेला असतो अशी मिळालेली बोटे असणारा, तांबडी नखे असणारा, सुंदर पाय असे राजाचे असतात. म्हणजे असे दिसणारे पाय शुभदायक होय. सुपासारखे आकार असणारे, वाकडे वृक्ष, पांढऱ्या रंगाचे नखे असणारी, दोन मोठ्या भेगा असलेली वंशाचा नाश करतात. ही अशुभ पायाची लक्षणे मानली गेली. विरल रोम असणारी, जी रोम अत्यंत मृद असली पाहिजे, अशी हत्तीच्या सोंडेप्रमाणे समान चढउतार असेल तो राजा होईल असे सूचित केले जाते. निस्व शृंगालाप्रमाणे ज्याची जंग असते, ज्याच्या रोमकुपात एकच रोम असतो, अशी जंका राजाची किंवा क्षत्रियाची असते. जी माणसे श्रीमंत असतात त्यांच्या रोमकुपात 2-2 रोम असतात. हे चिन्ह शिवदायक. 3 किंवा 3पेक्षा जास्त ज्यांचे रोम असतात अशी माणसे धनरहित असतात. ज्यांची समाजाकडून निंदा केली जाते, ज्यांचे केस कुचित असतात, असा मनुष्य प्रवासात मरतो. क्रूश गुडघे असणारा सुखी होतो. निम्न आणि अल्पहांच्यामुळे सौभाग्य तसेच राज्य प्राप्त होते. मान होण्यासंबंधी काही गोष्टी सांगितल्या आहे. कमी आयुष्य असलेला मनुष्य श्रीमंत असतो, परंतु जो संततीरहित होतो तो माणूस स्थूल शरीराचा असतो, तो धर्मरहित असतो. जनेंद्रिय उजव्या भागाकडे झुकलेले असेल तर सूत अर्थहीन असतो. डाव्या भागाकडे झुकले असेल तर मनुष्य पुत्र असणारा होतो, तर खाली झुकले असेल तर तो दरिद्री होतो. अल्पलिंग असेल तर दुःखी, विशाल असेल तर सुखी. स्थूल ग्रंथीयुक्त माणूस पुत्र असलेला असतो. गूढ झाल्यावर तो राजा होतो. दीर्घ वग्न झाल्यावर तो धनरहित होतो. लघुशंका असलेला माणूस बलवान बुद्धिवान असतो. पण एक ऋषण असलेला मनुष्य दुर्बल होतो. सम ऋषण असलेला मनुष्य राजाच्या स्वामी होतो. प्रलब्ध ऋषण असेल तर घातायू होतो. शब्दासहित किंवा विना शब्द मूत्रविसर्जन करणारे लोक दरिद्री असतात. एक फुलाच्या प्रमाणे गंध असणारा शुक्र असेल तर तो राजा होतो. माशासारखा वासविर्याचा असेल तर त्याला पुष्कळ मुलं होतात. शुक्राला जसा वास नसेल तर त्याला मुली होतात. शुक्राचा वास जर मासासारखा येत असेल तर पुरुष महान मुगी होतो. मधासारखा वास येत असेल तर तो यज्वा होतो. क्षारासारखा जर शुक्रांचा वास येत असेल तर भरपूर आयुष्य असणारा असा तो स्थूल अशक्त दीर्घकाल मैथून करणारा अल्पायुष्य दरिद्री होतो. राजाचे हृदय कधीही कंप पावत नाही, म्हणजेच तो घाबरत नाही. त्याचे हृदय मासल मऊ असते. तो लोक दृष्ट असतात. त्यांचे हृदय खरं रोमांचयुक्त असते. असमान हृदय ज्याचं असते असा पुरुष अर्थहीन म्हणजेच दरिद्री होतो. ज्याचे हृदय समान असते ते लोक श्रीमंत असतात. त्यांच्या उलट नत हृदयाचे लोक निर्धन दरिद्री असतात. ते ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा दरिद्री असतात. ज्या पुरुषाची नखे तुषासारखी असतात ते पुंसत्व रहित असतात. ज्यांची नखे स्फुटिक असतात तो निसत्व असतात. वाईट नखे विवर्ण अशी नखे ज्याची असतात अशी माणसे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तर्क करणारे असतात. तांबडी नखे ज्याचे असतात ते राजे किंवा श्रीमंत असतात. ज्यांच्या अंगठ्यावर यवाची रेषा असते ते लोकसुद्धा श्रीमंत असतात. अंगठ्याच्या मुळात यवई असेल तर पुरुष दीर्घायुष्य होतो. विरळ बोटे ज्या पुरुषाचे असतात ते पुरुष निर्धन होतात. ज्या पुरुषांची बोटे जुळलेली असतात, ज्यांच्या बोटावर 3 रेषा असतात असे पुरुषसुद्धा श्रीमंत असतात. राजाची बोटे अशा प्रकारची असतात की त्या बोटांच्या तळव्यामधील भागापासून मणिबंधाची रेषा निर्माण होते. वज्रासारख्या आकारच्या हातावर असणारी माणसे श्रीमंत असतात. बुधपुरुषाच्या हातावर माशाच्या शेपटीसारख्या रेषा असतात. शंख, हातपत्र, पालखी, गज, पद्म ही चिन्हे हातावर असली तर ती राजा होण्याचा तो संभव असतो. कुंभ, अंशुक, पताका, मृणाल यासारख्या असणाऱ्या रेषा ज्याच्या हातावर असतील तो मनुष्य कुबेरासारखा धनाढ्य होतो. चक्र, तलवार, मनुष्य यासारख्या आकाराच्या रेषा असतील तर तो मनुष्य राजा होऊ शकतो. वेदीसारख्या रेषा असतील तर तो वेदसंपन्न मनुष्य होतो. पतंगासारख्या किंवा त्रिकोणासारख्या रेषा हातावर असतील तर मनुष्य धार्मिक वृत्तीचा असतो. अंगठ्याच्या मुळापासून ज्याची रेषा निघत असेल त्याला मुलाचे सौख्य प्राप्त होते. कनिष्ठकेपासून निघणारी रेषा ज्याच्या बोटावर असेल 100 वर्ष जगू शकतो. जर ही रेषा मध्ये तुटलेली असेल संकटाचा पार करणारा ठरतो. एखाद्याच्या हातावर असंख्य रेषा असतील तो निर्धन होतो. ज्याची अनुवटी पुरुष असते तो मनुष्य द्रव्यहीन असतो. ज्यांची अनुवटी माणसर असते ते मानव धनसंपन्न असतात.
ज्यांचे बोट थोडे जरी लाल असतात ते राजासारखे अधिकार स्थान भूषवितात. बेलफळासारख्या ज्यांच्या होटाचा रंग असतो ते सुद्धा वरील प्रकारचे लोक असतात. ज्यांचे दात समान तीक्ष्ण असतात ते भाग्यवान असतात. ज्यांची जीभ लाल रंगाची असते तेही भाग्यवान असतात. ज्यांचे टाळू पांढरे आणि लाल जीभ असते त्यांना धनक्षय होतो. ज्यांची जीभ काळपट कडक असते त्यांना सुद्धा धनक्षय होतो. दुर्भाग्य असलेल्या मनुष्याचे मुख दीर्घ असते. ज्यांचे तोंड गोलाकार असते तो मनुष्य आडवे ते खोर असतो. धूर्ताचे मुख विभिन्न प्रयत्न व्यक्त करणारे असते. ज्याचे मुख भूमीकडे झुकलेले असते तो पुत्ररहित असतो. कृपण माणसाचे तोंड लहान असते. लोभी पुरुषाचे मुख कांतीयुक्त असते. मांसविरहित कानाच्या पाळ्या असलेला मनुष्य भोगी असतो. लहान कान असलेला कंजूस असतो. शंखासारखे कान असलेला राजा किंवा अधिकारी असतो. ज्याच्या कानावर केस असतात तो शतायुषी होतो. मोठे मोठे कान असलेला मनुष्य धनवान असतो. ज्याचे गंडस्थळ संपूर्ण असते ते मंत्री होऊ शकतात. पोपटासारखे नाक असलेले लोक सुखी असतात. ज्यांच्या नाकाचे टोक दबलेले असते ते वाईट वर्तणुकीचे असतात. दीर्घ नाक असलेला पुरुष भाग्यवान असतो. लहान नाकाचा माणूस चोरट्या वृत्तीचा असतो. ज्याचे नाक दबलेले असते तो भाग्यवान लवकर मृत्यू पावणारा. दक्षिणेकडे ज्याच्या नाकाचा शेंडा मिळाला तो मनुष्य क्रूर. कमळाप्रमाणे वक्र असलेले ज्याचे डोळे तो सुखी असतो. मांजरासारखे ज्याचे डोळे ते वाईट वर्तनाचे असतात. मधाप्रमाणे पिवळे डोळे असलेले लोक सुद्धा वाईट वर्तनाचे असतात. ज्यांचे डोळे घराघरा फिरतात ते क्रूप असतात. हिरवट डोळे असलेले ज्यांचे डोळे असतात ते दोषयुक्त असतात. हत्तीसारखे ज्याचे डोळे ते सेनापती होऊ शकतात. निळ्या कमळासारखे ज्यांचे डोळे असतात ते विद्वान असतात. ज्यांचे डोळे काळे असतात ते चांगल्या वृत्तीचे असतात. ज्यांची त्वचा सिग्न असते तो भोगी असतात. ज्यांची नाभीवर आलेली असते ते कमी आयुष्य असलेले असतात. ज्यांच्या भुवया विशाल ते सुखी. विषम भुवया असलेले लोक गरीब. ज्यांची भुवई मध्यभागी विणत असते तो नको असलेल्या स्त्रीची संबंध करू शकतो. त्याचे कपाळ विशाल ते शंखासारखे दिसते ते निर्धन असतात. अर्धचंद्रासारखे दिसणारे ज्यांचे कपाळ असते ते धनवान असतात. विशाल कपाळ असणारे लोक वाईट वृत्तीकडे वळणारे. उन्नत शिर असलेले कपाळ स्वस्तिकासारखे दिसणारे कपाळ धनवान होऊ शकतात. ज्यांचे कपाळ अत्यंत लहान ते क्रूर कर्म करण्यास प्रवृत्त असतात. उन्नत कपाळाची माणसे सुद्धा राजासारखे होऊ शकतात. सतत हसणे वाईट होय. उन्मादाने युक्त असलेला माणूस अनेक वेळा असतो. ज्यांच्या कपाळावर 3 रेषा तो 100 वर्षापर्यंत जगतो. ज्यांच्या कपाळावर 4 रेषा तो राजासारख्या भाग्यवान असतो. 5 रेषा असणारा मनुष्य 90 वर्षापर्यंत जगतो. पुरुषाचे कपाळ तोंड छाती विशाल असावी. ज्यांच्या हात टाळू नखे रक्तवर्ण असल्यास तो शुभ्रवर लक्षणी पुरुष होय. स्त्रियांची लक्षणं बघूया. स्त्रियांचे हात कमळाच्या मध्यभागासारखे प्रशस्त असतात. ते फार खाली वाकलेले वळलेले फार वर वळलेले नसावे. स्त्रियांच्या हातावरील जी रेषा मणिबंधापासून निघून हातावरील मधल्या पोटापर्यंत जाणारी असते अशा प्रकारची रेषा जिच्या पावलावर सुद्धा असते ती स्त्री तो पुरुष राज्य सुख भोगणारे भाग्यवान असतात. कनिष्ठका बोटाच्या मुळापासून निघालेली रेषा शतायुष्य सांगते. मधल्या बोटाच्या बाजूला वळलेली रेषा त्याच प्रमाणे शतायुष्य दर्शवते. जर ती कमी असेल तर आयुष्य कमी. अंगठ्याच्या मुळात जाणारी रेषा ज्या हातावर असेल त्याला अनेक पुत्र. अनेक तुटलेल्या रेषा असतील तर तो माणूस अल्पायुष्य होतो. ह्या दीर्घ रेषा प्रकारच्या असतील तर त्यांचे आयुष्य खूप जास्त. ज्या स्त्रीची कनिष्ठका अनामिका ही पायाची बोटे जमिनीला स्पर्श करीत राहील. जिच्या पायाचा अंगठा जमिनीला स्पर्श करतो ते अल्पायुष्य असते. जिच्या पायाची तर्जनी जमिनीला स्पर्श करते ती वाईट चालीची. जिची मान आखूड ती दुःखी. जिची मान वाजवीपेक्षा जास्त उंच तिच्या कुळाचा क्षय असताना जिच्या गालावर खळी पडते खड्डा पडतो ती वाईट चालीची. जिचे कपाळ लांब तिच्यापासून नवऱ्याच्या भावाला अथवा अन्य लोकांना मृत्यू संभवतो. ज्या नारीचे पोट लांब असते तो सासऱ्याला मारते ती. जिच्या ओठावर रोम असतात ती स्त्री आपल्या स्वामीला शुभ नसते. रोगांनी युक्त तिचे नसतात ती स्त्री अशुभ होय. जिचे कान लहान मोठे असतात ती स्त्री सुद्धा अशुभ. मोठमोठे दात ज्या स्त्रीचे असतात तिला दुःख भोगावे लागते. ज्या दातावर काळपट मांस असते ती स्त्री चोरटी. मोठ्या दातांची स्त्री पतीच्या मृत्यूलाही कारणीभूत होऊ शकते. जिचे हात कावळ्यासारखे सूक्ष्म विषम कोमल नसलेले असतात ती द्रव्यहीन असते.
जिचा खालचा होठ जास्त वर वळलेला असतो ती भांडखोर असते, निरस बोलणारी असते. अशा प्रकारे ज्या स्त्रीच्या शरीराचे आकार सुंदर असतात ती गुणही चांगले असतात तिथे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण भाग 33 पवनाविजय स्वरोदय बघूया. खरोखर स्त्री आणि पुरुष बालक जन्माला आल्यानंतर जे काही बालकाच्या याचं भविष्य सांगितलं जातं ते भविष्य म्हणजे काय? आपण फक्त भविष्य भविष्य शब्द ऐकत होतो किंवा वाचन करत होतो भविष्य काय, पण खरोखर आपल्या शरीरावरच आपल्या शरीरावरती ज्या काही रेषा आहेत ते सर्व काही सांगून जाते. त्याच्यासाठी आपला अभ्यास हवा. ओम नमो परमात्मने नमः. या ठिकाणी हा भाग संपलाय. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकम्.